माझा पराभव इतका सोपा नाही। हे काय? पुन्हा एकदा कपटाने तुम्ही माझ्या हातून विजय हिसकावून घेतलात। असुरिकेचं जीवन, माझ्या असुर कुळाचं भवितव्य, सर्व काही तुम्ही एका क्षणात नाहीस केलं। हा केवळ पराभव नाही, हा माझ्या अस्तित्वावर आघात आहे। लक्षात ठेवा विष्णू, आजपासून माझा प्रत्येक श्वास, माझा प्रत्येक विचार, माझं प्रत्येक युद्ध हे तुमच्या विनाशासाठी असेल। तीनही लोक जळून खाक झाले तरी चालतील, पण मी माझा प्रतिशोध घेईन। दैत्यगुरु, हे काय आहे? हे दिव्य स्वस्तिक आहे महिषासुरा। दिव्य स्वस्तिक पूर्णत्वास पोहोचले। धर्माचा मार्ग पुन्हा एकदा निर्विघ्न झाला। माझे कार्य आता संपन्न झाले आहे। आता काळाच्या नियमानुसार आम्हाला आमच्या पुढच्या प्रवासाला निघायला हवं। विष्णू, पळून जाऊ नका, माझ्या समोर या, माझ्याशी युद्ध करा। तुमच्या या कपटाचं शासन करणार आहे मी। विष्णू, मी हे आकाश फाडून टाकेन, ही धरती जाळून टाकेन, भूप्रदेश बेचिराग करेन, पण हा अपमान मी कदापि सहन करणार नाही। विष्णू, आज तुम्ही अमृत वाचवलं, पण यापुढे तुमच्या प्रत्येक योजनेवर मी प्रहार करेन। तुम्ही जिथे धर्म उभा कराल तिथे मी अधर्म होऊन येईल। तुम्ही ज्या भक्तांचं रक्षण कराल मी त्यांचा काळ होऊन येईल। आजपासून तुमच्या आणि माझ्या युद्धाला अंत राहणार नाही। मी हरू शकत नाही, मी हरू शकत नाही। मी हारलो। ह्यो डाव खोटा आहे, ह्यो डाव खोटा आहे। मी हरू शकत नाही, मी हरू शकत नाही, मी नाही हरू शकत। अहो धनी, तुम्ही खरंच हारलात, तुम्ही यातून वाचला। मी हरू शकत नाही। नाही, मला सोड, मला जाऊ दे। नाही, मला सोड, मला जाऊ दे। लांब होय, माझ्याजवळ येऊ नगस। मी तुला संसार दिला नाही, सुख दिलं नाही, फक्त आसव दिली। मी तुझं आयुष्य जाळलं। मी नवरा नाही, मी पापी आहे, पापी आहे। आता माझ्याकडे काय बी नाही। अहो मला दागिने नग, मला फक्त तुम्ही पाहिजे, फक्त तुम्ही। तुम्ही ह्या सारी पाठातून बाहेर आले, हेच माझं भाग्य आहे। बाई, तुम्ही यांना हरवलं, पण खरं तर तुम्ही यांना वाचवलं।
मला हे दागिनं मालमत्ता काय बी नग, हे तुम्हीच घ्या. म्या काय बी घेतलेलं नाही. ह्या घरातून जे बी गेलं हाय ते त्यांच्या खऱ्या मालकाकडे परत गेलं हाय. त्या धनावर कष्टाचा अधिकार नव्हता, तर लोभाचा होता. त्या प्रत्येक मोहरेवर कुणाच्या तरी अश्रूंचा शाप होता. असं धन घरात राहत नाही, घर उद्ध्वस्त करतं. बाय, पण माझ्या लेकराला एवढी मोठी शिक्षा. शिक्षा? हा डाव म्हणजे शिक्षा नव्हती, हा डाव मुक्तीचा होता. मुक्ती? पण माझं आता समज केलं, तारुण्य केलं. ताकद नाही, अक्कल नाही, आता उरलंय काय? आठवतंय? डाव सुरू करण्यापूर्वी म्या काय सांगितलं होतं? तुझं हरवलेलं समज म्यापणाला लावते. तू जिंकला असतास तर ते कायमचं नष्ट झालं असतं, पण तू हरलास म्हणून नियती तुझं हरवलेलं समज काही तुला परत देणार आहे. व्यसनानं जे काही हिसकावून घेतलं ते आज तुला समज परत मिळेल. हे काय झालं? हे काय होत आहे? धनी, तुम्ही ठीक झालात, तुम्ही परत तरुण झालात. लेकरा, तू पहिल्यासारखं झालास. आई तुळजाई, मी तुझ्या पाया पडते ग, माझ्या लेकराला परत दिलंस. बाई, तुम्ही कोण आहेसा? तुम्ही साधी बाई नाहीसा, मला तुमचं खरं रूप बघायचं आहे. तुळजाई, तुळजाई, आई राजा, उदो उदो, आई राजा. उदो उदो. आमच्या समोर नव्हे तर सत्यासमोर नतमस्तक व्हा. आज ह्या घरात जुगार हरलेला नाही, अधर्म हरलाय. आज भिक्या जिंकलेला नाही, तर त्याचा विवेक जागा झालाय. लक्षात ठेवा, व्यसन कधीही एका दिवसात जन्म घेत नाही. ते प्रथम मोह बनतं, मग सवय, मग गरज, आणि शेवटी मनुष्याचा स्वामी बनतं. ज्या क्षणी मनुष्य म्हणतो व्यसन माझ्या ताब्यात आहे, त्या क्षणी तो स्वतः त्याच्या ताब्यात गेलेला असतो. भिक्या, आज तू सारीपाठ हरलास, परंतु स्वतःला जिंकलंस. हा पराभव नाही, तर तुझा पुनर्जन्म आहे. धन परत मिळू शकतं, शरीर पुन्हा सक्षम होऊ शकतं, परंतु हरवलेला विवेक पुन्हा मिळणे
याहून मोठं वरदान नाही. आज आम्ही तुला तारुण्य दिले, उद्या त्याचा उपयोग कसा करायचा हा निर्णय तुझा असेल. हा आशीर्वाद आहे, परीक्षा नाही. त्याची किंमत राख. आणि तुम्ही सर्व लक्षात ठेवा, जिथे परिश्रम असतात तिथे लक्ष्मी नांदते. जिथे लोभ असतो तिथे विनाश जन्म घेतो. आजपासून या घरात धनापेक्षा धर्म मोठा असेल, मोहापेक्षा माया मोठी असेल आणि व्यसनापेक्षा विवेक मोठा असेल. हा आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे. तथास्तु. यांचा प्रयत्न, माझा पराभव इतका सोपा नाही. हे काय? पुन्हा एकदा तू माझा डाव उधळला, पण लक्षात ठेव, याची किंमत तुला चुकवावीच लागेल. असा वार करीन की माझ्या विरोधात उभं राहण्याचा तू पुन्हा कधी विचारही करणार नाही. यशस्वी झालीस तुळजा. 4ही विघ्नांचा पराभव झाला. दिव्य स्वस्तिक पूर्णत्वाला पोहोचलं. आता चातुर्मासाच्या प्रारंभाला कोणतीही असुरी शक्ती अडथळा निर्माण करू शकणार नाही. धर्माचा मार्ग पुन्हा एकदा प्रशस्त झाला. हे घे, थोडस दूध पिऊन घे. काय रे, असं का बघतोयस माझ्याकडे? आम्हाला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. मग सांग की, त्यात काय एवढं? गोष्ट थोडी गंभीर आहे. अरे, गंभीर असं काहीच नसतं आयुष्यात. समजा छान असतं. जसं आपण जगाकडे बघतो तसं आपल्याला जग दिसतं. बरं तू सांग, काय सांगायचं होतं तुला? आम्हाला आजच तुला सोडून जावं लागणार आहे. परिणिका, आम्ही खरंच सांगत आहोत. आम्हाला आज निघावं लागेल. मग जा ना, आत्ताच जा. आई गेली, बा गेला, समदे वस्तीवाले गेले. तसं तू बी जा. मला काय फरक पडणार आहे? मी आधी एकटी होती आणि आता बी एकटीच राहील. परिणिका, असं नको बोलूस परिणिका. तुझ्या सोबतच्या या काही दिवसांच्या सहवासाने आमच्या मनाला एक खूप मोठा आधार दिला आहे. तू आम्हाला माणुसकीची, निरागसतेची आणि नात्यांची नवी ओळख करून दिली आहेस. आमच्यासाठी तू कायम विशेष राहशील. जा. तू मला वचन दिलं होतंस कधी मला एकटी सोडणार नाहीस म्हणून. मग आता का जातोयस? आम्ही तुला वचन देतो की आम्ही तुला कधीच एकटं सोडून जाणार नाही. मला परत एकटं कळतोय. परिणिका, आम्ही तुला एकटीला सोडून जात नाही. हे बघ,
देवानं आमची पोर आम्हाला परत दिली. तुला सोडून आता आम्ही कुठेही जाणार नाही. वंचिका, तू तुला दिलेलं कार्य उत्तम प्रकारे पूर्ण केलं आहेस. दिलेलं वचन पूर्ण केलं आहेस. आता आम्ही तुला आमच्या बंधनातून मुक्त करतो. तुला जिथे जायचं असेल तिथे तू जाऊ शकतेस. पर्णिका, आता आम्ही जात आहोत. तुझी संपूर्ण वस्ती आता असुरांच्या बंदीशाळेतून मुक्त झाली आहे. आता तुझे आई वडील, तुझी माणसं सगळे तुझ्या सोबत आहेत आणि हे सगळं वंचिकेमुळे शक्य झालंय. ती दिसते तशी नाहीये. असुर राजकन्या असली तरी मनाने खूप चांगली आहे. हा फक्त रात्री थोडं मोठ्याने घोरते एवढंच. असंच ना? असं नाही करत, असं करते. महादेव, हे काय बरं नाही. हा पर्णिका, आता आम्ही येतो. आपण जाताना तुला तुझं संपूर्ण जग देऊन जातो. हे घे. हे नेहमी तुझ्या सोबत ठेव. तुला जेव्हा केव्हा आमची गरज भासेल तेव्हा आम्ही तुझ्या समोर उभे असू. येतो आम्ही. थांब. काय झालं? हे घे, माझ्या बाची आठवण आहे. आता तुझ्याकडेच राहू दे, माझी आठवण म्हणून. घे. याला आम्ही आमच्या प्राणांसारखे जपू. आमचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही मला मुक्त केलं, पण माझ्या मनाला बांधून गेलं. आजवर मी सामर्थ्य पाहिलं होतं, पण आज प्रथमच करुणाचं सामर्थ्य अनुभवलं. महादेव, तुम्ही मला जाण्याची परवानगी दिली, पण माझं मन अजूनही तुमची साथ सोडायला तयार नाही. मी कुठे जाईन हे आता नियती ठरवी, पण माझं पुढचं पाऊल तुमच्यापासून दूर पडणार नाही. महादेव, वंचिका, आता तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे, नियती तुझ्याकडून कोणतं कार्य करून घेणार आहे हे माहीत नाही, पण तुझ्यात भक्ती सामावून घेण्याची क्षमता आहे. काळजी घे. प्रणाम आदिशक्ती, स्वागत आहे तुझा. तू यशस्वी झालीस. चारही विघ्नांचा पराभव करून तू दिव्य स्वस्तिकाला पुन्हा पूर्णत्व दिलं. आता चातुर्मासाच्या प्रारंभाला कोणतीही असुरी शक्ती अडथळा निर्माण करू शकणार नाही.
हे सर्व तुमच्या कृपेने शक्य झाले आदिशक्ती. आता काळ नव्या प्रवाहात प्रवेश करणार आहे. सृष्टीचा नियम अचल आहे. उत्पत्तीची जबाबदारी ब्रह्मदेवांची, पालकत्वाची जबाबदारी श्री विष्णूंची आणि विध्वंसाची जबाबदारी महादेवांची. परंतु देवशयनी एकादशीपासून श्री विष्णू योगनिद्रेत जातात आणि चातुर्मासाचा प्रारंभ होतो. त्या काळात सृष्टीच्या पालनाची जबाबदारी महादेवांवर येते. प्रणाम आदिशक्ती. परंतु ह्या वेळी ते शक्य होणार नाही. ह्या वेळी सृष्टी समोर एक असा पेच प्रसंग उभा राहिला आहे जो युगानुयुगे कधीच निर्माण झाला नव्हता. असं का म्हणत आहात श्री विष्णू? मी महादेवांचा शोध घेत आहे आदिशक्ती, परंतु ते कुठेच सापडत नाहीत. आदिशक्ती, महादेवांचा ठाव ठिकाणा लागत नाही. विष्णुदेव काय म्हणत आहात? ते तर पर्णिकेच्या कुटीत होते ना? होते देवी, परंतु काही वेळापूर्वीच ते तिथून निघून गेले. आम्ही त्यांचा कैलासावर शोध घेतला, हिमालयात शोध घेतला, ध्यानातून त्यांच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला, परंतु त्यांचा मागमूसही लागत नाही. महादेव असे अचानक अदृश्य कसे होऊ शकतात? हाच प्रश्न आम्हालाही सतावत आहे देवी. चातुर्मास सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे आणि महादेवांचा ठाव ठिकाणा नाही. आदिशक्ती, तुम्ही स्मित करत आहात आणि तेही अशा पेच प्रसंगी. काळ जेव्हा एका मोठ्या परिवर्तनाची चाहूल देतो तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात, परंतु प्रत्येक प्रश्नाचं उत्तर योग्य वेळीच प्रकट होतं. आदिशक्ती, आता तुम्हीच सांगा, अशा समयी आमचं दायित्व काय आहे? तुम्ही जे सांगाल ते सर्व आम्ही करू. आता देवशयनी एकादशी येणार आहे. श्री विष्णू योगनिद्रेत जातील. तुमच्यावर सृष्टीचे उत्तरदायित्व येणार आहे. ते आम्ही जाणतोच, परंतु ह्या समयी तुम्ही अज्ञातवासात जाणं हे आमच्या पुढील लीलेसाठी अतिशय महत्वाचं आहे. विवाह अपूर्ण राहिल्यावर तुमच्याकडून ते आपोआप झाले होते, परंतु आता श्री विष्णूने आणि लक्ष्मीने तुमचा शोध घेऊन पेच वाढवला. आमची इच्छा आहे की तुम्ही पर्णिकाची कुटी सोडून पुन्हा अज्ञातवासात जा. आमच्या पुढील लीलेचा पाया तुमच्या अज्ञातवासावर उभा राहणार आहे. परंतु आदिशक्ती, पर्णिकेसोबत केवळ एक परिचय नाही, एका पवित्र बंधनाची वीण नकळत विणली गेली आहे. पर्णिकेसाठी तुम्ही एक खूप मोलाची गोष्ट करू शकता. तिचे आई वडील असुरांच्या तावडीतून सोडवून तिला पुन्हा देऊ शकता. त्यासाठी वंशिकाची मदत घ्या, म्हणजे तुम्हाला गुप्त राहता येईल. आणि तुळजा? मागील अनंत काळाच्या दुराव्यामुळे तुळजेकडे आमचं मन दिवसेंदिवस अधिकच ओढले जात आहे. आणि अशा वेळी तुम्ही आम्हाला आमची ओळख गुप्त ठेवण्याची आज्ञा देत आहात. तुळजासाठी एक महत्वाचं काम आमच्या रचनेत आहे. त्यात योग्य वेळ आल्यावर तुमचा सहभाग देखील त्यात आम्हाला लागेल, परंतु तोवर तुम्हाला तुमच्या मनावर दगड ठेवून तुमच्या प्रियजनांना विसरून दूर जावं लागेल. तुम्ही म्हणताय ते सर्व काही आम्ही करू, परंतु तुळजासाठी तुमच्या मनात नेमकं काय दायित्व आहे? जर चातुर्मासाच्या काळात
सृष्टीच्या पालनाची जबाबदारी महादेवांवर येत असेल आणि जर तेच सापडत नसतील तर हे उत्तरदायित्व कोण स्वीकारणार आदिशक्ती? अशा वेळी आदिशक्ती सृष्टीच्या स्थितीचे उत्तरदायित्व स्वीकारतात। यापूर्वीही त्यांनी आवश्यकतेनुसार ही जबाबदारी पार पाडली आहे। परंतु ह्यावेळी आम्ही ते उत्तरदायित्व स्वीकारणार नाही। आदिशक्ती, तुम्ही हे काय म्हणत आहात? हे कसं शक्य आहे? चातुर्मास निर्विघ्न सुरू व्हावा म्हणून आपण प्रत्येक विघ्नाचा सामना केला, दिव्य स्वस्तिक पुन्हा पूर्णत्वाला नेले, आणि आता चातुर्मासच सुरू होणार नाही? आम्ही असं कधी म्हणालो की चातुर्मास सुरू होणार नाही? आम्ही एवढंच म्हणालो की ते उत्तरदायित्व आम्ही स्वीकारणार नाही। मग ते कोण स्वीकारेल? तू तुळजा। आम्ही? हे व्रत लहान नाही तुळजा, हा केवळ 4 दिवसांचा नव्हे तर संपूर्ण 4 महिन्यांचा धर्मकाळ आहे। भक्तांच्या प्रार्थना, ऋतुचक्र, पाऊस, नद्यांचा प्रवाह, धान्यांची वाढ, वनस्पतींचं जीवन, जीवसृष्टीचं संतुलन, हे सर्व त्या काळात पालन शक्तीवर अवलंबून असतं। जर हे उत्तरदायित्व कोणी स्वीकारलं नाही तर पृथ्वीवर अराजकता माजेल, ऋतूंचा क्रम ढासळेल, पावसाचा नियम मोडेल, अन्न निर्मिती थांबेल, दुष्काळ, रोगराई आणि भीती पृथ्वी व्यापून टाकेल, आणि त्यात महिषासुरासारखा ना भूतो न भविष्यती शत्रू आहेच। यात भक्तांची साधना निष्फळ होईल आणि धर्माचा दीप मंदावू लागेल। म्हणून हे केवळ एका देवतेचं उत्तरदायित्व नाही तर संपूर्ण सृष्टीच्या श्वासाचं रक्षण आहे। तुळजा, तू आमचाच अंश आहेस, पार्वती रूपात महादेवांची अर्धांगिनी आहेस, तूच शिव आहेस, तूच शक्ती आहेस, आणि भूलोकावर तुळजा रूपाने भक्तांच्या कल्याणासाठी कार्यरत आहेस। या उत्तरदायित्वासाठी तुझ्यापेक्षा योग्य कोणी नाही। आदिशक्ती, तुळजा देवींना त्यांच्या उत्तरदायित्वाची कल्पना द्यावी। तुळजा, या चातुर्मास काळात असंख्य भक्त तुझ्याकडे आशेने पाहतील। त्यांच्या श्रद्धेचं रक्षण आणि त्यांच्या भक्तीचं पालन आणि त्यांच्या संकटांचं निवारण हे सर्व तुझ्या उत्तरदायित्वात येईल। हा केवळ अधिकार नाही, हे तप आहे, हे सेवाव्रत आहे। तू यासाठी सिद्ध आहेस?